कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कर्ले गावामध्ये मात्र मनाला सुन्न करणारी घटना घडली। मात्र त्याचं खरं कारण काय हे देखील आता समोर येत आहे। कारण की कुमार हायस्कूलमध्ये स्वरूप माने हा 6वीत शिकत होता। तो लघुशंकेसाठी जात होता। त्यावेळी शिक्षकांनी त्याला दुरावस्थेत असलेले शाळेचे गेट बाजूला करण्यास सांगितलं। त्यावेळी ते गेट त्याच्या अंगावर पडले। या घटनेत त्याच्या डोक्याला मात्र गंभीर दुखापत झाली। त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर मात्र त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। शाळेचे गेट पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्या प्रकरणात पालक संतप्त झाले आहेत। कारण की त्यानंतर शाळा प्रशासनाने हालचाली केल्या। या प्रकरणी 2 शिक्षकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। करवीर पोलीस स्टेशन मध्ये वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने या 2 शिक्षकांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शाळेचे लोखंडी गेट दोरीने आणि कपड्याने बांधण्यात आले होते। त्याची दुरावस्था देखील झाली होती। त्यानंतर त्याची दुरुस्ती केली गेली नाही। तसेच शाळेच्या सीसीटीव्ही मध्ये देखील 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गेट बाजूला करून घेत असल्याचं दिसत होतं। त्यामुळे ते गेट स्वरूप माने यांच्या अंगावर पडलं। त्यामुळे त्या विद्यार्थ्यास गेट बाजूला करण्याचा सांगणाऱ्या वंदना आणि कृष्णा माने या दोघांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे।